वेलकम बॅक गाईज. आता आपण बघूयात पार्ट 2 ऑफ युअर चॅप्टर 1 विच इज ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स. आता प्लांट्सचे तर आपण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स बघितले आणि आय होप दॅट इज क्लिअर टू यू ऑल. आता फक्त प्लांट्समध्येच ॲडॅप्टेशन्स होतात का? नाही. ॲनिमल्स पण ॲडॅप्ट करतात अकॉर्डिंग टू देअर एन्व्हायरमेंट ड्यू टू डिफरंट रिझन. वेगळ्या वेगळ्या कारणासाठी ॲनिमल्ससुद्धा काय करतात? चेंजेस घडवतात. ते स्वतः ॲडॅप्ट होतात. त्यांच्यात पण आपल्याला ॲडॅप्टेशन्स दिसतात, राईट? आता बघा, एक कॉमन एक्झाम्पल घेऊ. कॅन यू सी द डक? है ना? डकचे जर तुम्ही फीट बघताल किंवा हेनचे तुम्ही फीट बघताल तर त्यांचे जे आहेत असे त्यांचे एक सेकंड, त्यांचे जे क्लॉज असतात ना, क्लॉज म्हणजे काय? त्यांचे फीट. ओके, तर ते कसे दिसतात आपल्याला? हे झालं त्यांचं पाय, राईट? ह्या पायांच्या मध्ये हे जॉईंट असतं सगळं, है ना? दिस इज जॉईंट. म्हणजे स्पेस जे आहे मधली इंटरस्पेस जे आहे तिथं जॉईंट असतं. या टाईपच्या फीटला आपण काय बोलतो? आपण बोलतो वेब्ड फीट. व्हॉट इज दिस टाईप ऑफ फीट कॉल्ड? वेब्ड फीट. आणि मोस्टली हे तुम्हाला तुमच्या डकमध्ये दिसेल, जे वॉटरमध्ये त्यांना थोडंसं इज देतं फ्लोट करायला म्हणा, किंवा जेव्हा ते वॉटरमध्ये सुरुवातीला डायरेक्ट उडी नाही मारत, ते वॉक करतात, राईट? ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओर्स. आता कुणाकुणात आपल्याला वेब टोज दिसतात? तुमच्या फ्रॉग आणि डकमध्ये. मग ते कशासाठी यूज करतात? ओर्स. ओर्स म्हणजे काय? बोटिंग केली आहे ना आपण, ते बोटीत जे चप्पू असतो त्याच्याने आपण पाणी कसं मागं ढकलत राहतो, तसंच हे ह्यांच्या पायाला जे आहे, जे वेब्ड असतात, जे जॉईंट असतात, त्यांना ओर्ससारखं, चप्पूसारखं मागं पाणी ढकलायला वापरू शकतात. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फेदर ऑफ द बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. वॉटर हेन किंवा डक ह्यांचं जे काय म्हणतात फेदर्स असते किंवा त्यांची जी बॉडी असती, त्यांना एक वॅक्सी टेक्स्चर असतो. जे त्यांचे फेदर्स बघताल तर एकदम स्मूथ किंवा असं टचेबल नाही, त्याच्यात थोडा वॅक्सी कोटिंग असती. का? तर वॉटर स्टिक नको व्हायला, ते एकदम भिजून पण नको जायला. म्हणून तुम्ही बघा, तुम्ही जर नॉर्मल हेनला पाण्यात टाकताल, ती अख्खी भिजून निघते, है ना? तिची एकदम ओली चिंब होती. पण तिथे जर आपण डकला बघतोय, तो तर पाण्यात असतो, पण तो तर अख्खा भिजलेला तितर बितर दिसत नाही. वाय? बिकॉज त्यांना काय असते? एक वॅक्सी लेअर असते. कुठे असते? आणि ते त्यांच्या फेदर्सला असते, ज्याच्यातून वॉटर स्लाइड करतं. त्यांना वॉटर असं ड्रेंच करत नाही, भिजवत नाही एकदम. ओके. वेब टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रायंग्युलर हेड. काय काय फीचर्स आहेत? वेब टोज म्हणजे जुडलेले टोज, स्लिपरी फेदर्स म्हणजे काय होतं? फेदर्सवरून पाणी स्लिप होतं. आणि व्हॉट एल्स डू दे हॅव? ट्रायंग्युलर हेड. त्यांचं हेड कसं आहे बघा, थोडं ट्रायंग्युलर आहे, एकदम असं गोल नाही आहे, थोडं वरतून असं ट्रायंगल दिसतंय ना तुमचं, हा एजी पार्ट. दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. आता हे डक म्हणा, वॉटर हॅन बोला, फ्रॉग बोला, ते पाण्यातही राहतात आणि तुमच्या लँडवरही राहतात. ओके. ड्यू टू देअर एबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग नोज ऑन द लँड्स. आता पाण्यात ते कसे श्वास घेतात? पाण्यात जर त्यांनी त्यांचं नोज वापरलं, है ना, तर अख्खं पाणी आत जाईल त्यांना श्वास घेता येणार नाही, त्यांच्या लंग्समध्ये पाणी भरेल. म्हणून जेव्हा ते पाण्यात असतात, तुमचा फ्रॉग असू दे, तुमचा डक असू दे, ते कशाने ब्रीथ करतात? त्यांच्या स्किन थ्रू. फ्रॉगची पण स्किन ब्रीदेबल असते. आणि जेव्हा ते तुमच्या लँडवरती असतात तेव्हा ते कशाने ब्रीथ करतात? नोजनी, डायरेक्ट लंग्समध्ये. नॉर्मल आपण ह्युमन्स कसं घेतो तसंच. द टिपिकल कलर ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्प इट टू हाईड अमॉंग द ग्रॉस. आता अजून एक ॲडॅप्टेशन आपण हे एक्झाम्पल देते मी कॉमन, थोडंसं चॅप्टरमध्ये पुढं आपण अजून एक्झॅजरेटेड वर्जन बघू. फ्रॉग जर तुम्ही बघताल तर फ्रॉगचा कलर किंवा त्याची पाठीचा कलर पुढचा तर असं ऑफ व्हाईटिशच असतो म्हणा किंवा येलोइश असतो, पण त्याची बॅक कधी पण बघा तुम्हाला एका दगडासारखा तरी दिसेल, नाही तर ग्राससारखा तरी दिसेल. फ्रॉग जर ग्रासमध्ये हिडन आहे, आपल्याला पटकनी नाही दिसत तो. का? तर तो त्या ग्रासला मॅच झाला असतो आणि आपल्याला तो दिसत नाही. हे त्याच्यासाठी इझी आहे, प्रोटेक्शनसाठी स्वतःच्या.
तर कॉमनली आपण बघितलं त्यांचे जे वॉटर आणि लँड ॲनिमल्स असतात, जे दोन्ही ॲम्फिबियन्स म्हणा किंवा जे वॉटरवर पण राहतात आणि लँडवर पण राहतात, त्यांचे सगळ्यात कॉमन काय, त्यांचे वेब टो असतात. सेकंडली त्यांचं हेड थोडं ट्रायँग्युलर असतं. अँड थर्डली त्यांचे जे फेदर्स आहेत ते स्लिपरी असतात, वॅक्ससारखी कोटिंग असते त्याच्यावर. आणि ऑल्सो ते पाण्यात कशाने ब्रीथ करतात, स्किननी. कशाने, स्किननी. आणि जेव्हा ते लँडवर असतात तेव्हा त्यांच्या नोजनी ब्रीथ करतात. ओके, एक एक्झाम्पलने तुम्हाला कळलं की जे ॲनिमल्स आहेत ते सुद्धा काय करू शकतात, प्लांट्ससारखं ॲडॅप्ट करू शकतात. आता लेट्स सी ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. Carnivorous animals like the wild dog, fox, tiger and lion have strong legs. आता जर तुम्ही बघताय ॲडॅप्टेशन कशात बघतोय आपण, फॉरेस्ट आणि ग्रासलँड ॲनिमल्स. कशात बघतोय ॲडॅप्टेशन इन, लेट्स राईट इट ऑन द बोर्ड. है ना, फॉरेस्ट म्हणजे काय, जिथं सगळ्या प्रकारचे ट्रीज असतात आणि ते खूप घनदाट असतं आणि खूप टॉल असतं. आणि ग्रासलँड म्हणजे काय, मीडिओकर ट्रीज असतात पण फॉरेस्टपेक्षा थोडं कमी दाट असतं ते. आता तिथे आपण काय बघतोय, एक्झाम्पल दोन्हीतलं आपण कम्पेअर करतोय, असं नाही म्हणत की फक्त फॉरेस्ट किंवा ग्रासलँड. कंबाईनली आपल्याला लायन जर दिसतोय तिथे, किंवा तुमचा वाईल्ड डॉग घ्या किंवा तुमचा टायगर घ्या, ह्यांचे लेग्स खूप स्ट्रॉंग असतात. का स्ट्रॉंग असतात, बिकॉज त्यांना काय करायचं आहे, पळायचं आहे खूप फास्ट. कशा मागं, त्यांच्या प्रेच्या मागं. त्यांना शिकार करायसाठी खूप जोरात पळायला लागतं. सो these animals have strong leg. का असतात स्ट्रॉंग लेग्स, त्यांच्या शिकाराच्या मागं पळायसाठी असतात. दे हॅव क्लॉज अँड देअर केनाईन टीथ आर शार्प. आता तुम्ही बघा टायगर, लेपर्ड, चिता, तुमचा लायन, ह्यांचे जर तुम्ही पंजे बघताल, क्लॉज ज्याला आपण म्हणतो ना, त्या काय असतात, एकदम शार्प. त्यांचे नखं कसे असतात, एकदम स्ट्रॉंग, की त्यांनी टच केलं किंवा थोडं जरी प्रेशर लावलं तर डायरेक्ट एक माणूस फाटू शकतो, राईट. जेव्हा पण टायगर अटॅक करतो, दातानी नंतर करतो तो अटॅक, सगळ्यात पहिलं तो कशाने करतो, त्याच्या क्लॉजनी. सो दे हॅव क्लॉज आणि ऑल्सो देअर केनाईन टीथ, जे त्यांचे दात आहेत. लायनचे बघा, ह्यांचे दात कसे आहेत, हे जे टीथ आहेत त्याला आपण केनाईन्स बोलतो, ज्या लोकेशनला ते आहेत. सो दे हॅव केनाईन टीथ, जे एकदम शार्प आहेत. सो व्हॉट इज द सेकंड थिंग, त्यांच्याकडे काय आहे, दे हॅव शार्प क्लॉज. काय आहे त्यांच्याकडे, शार्प क्लॉज. अजून काय शार्प आहे त्यांचे, केनाईन्स. केनाईन्स म्हणजे काय, तुमचे टीथ. पण लिहिताना टीथ नका लिहू, थोडं इम्प्रेशन चांगलं पडतं एक्झामिनरला जर तुम्ही केनाईन्स लिहिताय. सेकंड पॉईंट काय होता, दे हॅव शार्प क्लॉज, जे की आहेत त्यांचे पंजे, आणि ऑल्सो देअर टीथ. नेक्स्ट, टायगर्स हॅव पॅडेड पॉज. आता टायगर जर तुम्ही त्याचा पंजा बघताल, इथून तो शार्प आहे पण खाली आहे ना सॉफ्ट असे पॅड, कुशन लाईक थिंग असतं. ते का असतं, जर आपण धाप 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 एक टायगर येतो एकदम फास्ट, जर त्यातला तो कुशन लाईक स्ट्रक्चर नाही, तर तो जो डिअर पळतोय किंवा तो जो शिकार पळतोय, तिथे जो शिकार आहे त्याला तर कळेल जोरात आवाजाने की बाबा टायगर आलाय, लायन आलाय, तो तर तिथून सटकून निघेल. तर ती गोष्ट भुलवायसाठी त्यांच्या खाली काय असतं, एक सॉफ्ट कुशन लाईक पॅडेड क्लॉ. त्यांचे क्लॉ कसे असतात, पॅडेड, की त्यांच्या शिकाराला कळायला नाही पाहिजे. पॅडेड क्लॉज. नाव दिस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे. म्हणजे ते शिकाराचा पिछा गपचूप करू शकतात आणि त्यांना इझिली पकडू शकतात. काय करू शकतात, इझिली पकडू शकतात. The eyes of predatory carnivores are located in the front of their head. आता तुम्ही बघताल कार्निवोरस म्हणजे काय, जे फ्लेश इटिंग ॲनिमल्स आहेत, म्हणजे जे दुसऱ्या ॲनिमल्सला खातं त्याला आपण काय बोलतो, कार्निवोरस. आणि जे घासपूस खातं, प्लांट्स खातं, त्याला आपण काय बोलतो,
हर्बिवरस. इन शॉर्ट व्हेज नॉन व्हेज जे आपण ह्युमन्सला बोलतो तसेच. द नॉन व्हेजिटेरियन्स आर कॉल्ड कार्निवरस अँड द व्हेजिटेरियन्स आर कॉल्ड युअर हर्बिवरस. आता हे कार्निवर्सचे जर तुम्ही डोळे बघताय तर ते डायरेक्ट फ्रंट आहेत. कसे आहेत? लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. त्यांचं हे हेड आहे. लायन पण बघताय डायरेक्ट समोर आहे की त्यांना समोर लगेच शिकार दिसला पाहिजे. कारण त्यांचं काय असतं की पटकनी शिकार कसा दिसायला पाहिजे हे लिहायची गरज नाही आहे. चला, सो कार्निवरसचे डोळे लक्षात ठेवा. कार्निवरसचे डोळे कसे असतात? एकदम फ्रंटला असतात. द आईज ऑफ हर्बिवरस आर बिलो द फोरहेड. पण तिथेच तुम्ही हिरण बघा किंवा जे हर्बिवरस आहे रॅबिट बघा, त्यांचे डोळे एकदम फ्रंटला नाही, ते थोडे साईड अँगलला असतात. कसे असतात ते? थोडेसे खाली आणि साईड अँगलला, बिलो द फोरहेड, त्यांच्या फोरहेडच्या खाली, ऑन इदर साइड ऑफ द हेड, हेडच्या साईड अँगलला. दिस गिव्स देम वाईड अँगल विजन. का असतं की सगळीकडचं त्यांना दिसू. आपण फक्त कार्निवरसच्या साईडनी नाही बघू शकत ना की त्याला फक्त झपटायचे आणि ते खायचे शिकार. ह्यांना पण तर स्वतःला वाचवायचंय. म्हणून नॅचरली ते कसे अडॅप्ट झाले, त्यांचे डोळे थोडे खाली आणि साईड अँगलला आहे की त्यांना फक्त समोरचं नाही तर एक वाईड अँगल सगळीकडचा व्ह्यू दिसावा. नाव their legs are long and tapering with strong hoof which help them to run fast taking long leaps. आता त्यांची पाय कसे आहेत? लॉंग आहेत. आता हे सगळं होतं कार्निवरसचे. ओके, एक सेकंड. कार्निवोरस, हर्बिवोरस. ह्यांचे डोळे कुठे आहेत? हा फोर्थ पॉइंट एक लिहू. आईज ऑन द फ्रंट साइड ऑफ हेड. डोळे कुठे आहेत? समोर आहेत. डोळे कुठे आहेत? समोर आहेत. ह्यांचे कुठे आहेत? आईज बिलो फोरहेड अँड नॅरो ऑन साइड. आईज कुठे आहेत? साइडला. आता ह्यांचे लेग्स कसे आहेत? लॉंग लेग्स. कसे आहेत? लॉंग लेग्स. मला सांगा लॉंग लेग्स का असतील? जोरात पळायला आणि जोरात उड्या मारायला. लीप. तुम्ही कधी डिअरला पळताना बघितलंय का? लायनपासून तो फक्त पळत नसतो बल्कि तो लीप घेऊन उड्या मारून तो इकडचं तिकडं जेवढं फास्ट जमल तेवढं लॉंग लिप्स घेत असतो. देअर इयर्स आर मूव्हिंग. कधी पण बघा रॅबिट त्याचे कान असे मूव्ह होतात किंवा तुमचे डिअर त्याचे पण असे मूव्ह होतात. का? तर आवाज ऐकायला की आपल्या मागं कुठला शिकारी, म्हणजे तुमचं जे लायन आहे किंवा इन जनरल ह्युमन्स पण शिकार करतात. तर कोण शिकारी आलंय, आपल्याकडं आवाज कुठून येतोय, कुठून नॉईज येतोय, म्हणून अलर्ट राहायला त्यांचे कानं सतत मूव्हिंग असतात. व्हॉट इज द नेक्स्ट फीचर? देअर इयर्स आर मूव्हिंग. कानं काय होतात? सतत हलत असतात. नाव हे झालं. डिअर अँड ब्लॅक बग्स हॅव कलर दॅट मर्ज विथ द सराउंडिंग. देअर टीथ आर स्ट्रॉंग. आता ह्यांचे कलर्स पण थोडं सराउंडिंगला मॅच होतं. का? की बाबा जर ते गवतात लपतायत किंवा थोडंसं ब्राउनिश झाडांच्या मागं लपतायत तर थोडा ब्राउनिश टोन असतो डिअर्सचा, ब्लॅक बग्सचा. म्हणजे ते जर लपले तर पटकनी ते टायगर्सला, लायन्सला, हंटर्सला दिसावे नाही म्हणून ते थोडंसं कलरचा पण त्यांचा एक ॲडव्हान्टेज आहे. आणि लास्टली देअर टीथ आर स्ट्रॉंग. ह्यांचं पण टीथ काय आहेत? त्यांचे शार्प आहेत. कार्निवरसचे टीथ जे आहेत ते काय आहेत? शार्प. आणि हर्बिवरसचे काय आहेत? स्ट्रॉंग. हर्बिवरस म्हणजे कोण? जे प्लांट्स खातं, बेसिकली जे व्हेजिटेरियन आहेत. आणि कार्निवरस म्हणजे कोण? जे दुसरे ॲनिमल्स खातं किंवा फ्लेश खातं. ओके, यू कॅन राईट दीज पॉइंट्स. ओके, नाउ लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. आता डेझर्ट ॲनिमल्समध्ये बघूयात आपण काय ॲडॅप्टेशन्स असतात. Which animals adaptation in
डेझर्ट आर कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर स्कार्सिटी. आता डेझर्ट म्हणजे काय? तुमचं राजस्थान. खूप सिम्पली तिथे पाणी कसं असतं? कमी. हीट कशी असते? खूप जास्त. म्हणून डेझर्टचे जेही ॲनिमल्स आहेत त्यांचं चमडी किंवा त्यांची जी स्किन असती ती कशी असते? एकदम जाड. का? की बॉडीतून पण स्वेटनी जे पाणी बाहेर निघत असतं, तर ह्युमन्स म्हणा, ॲनिमल्स म्हणा, आपल्या पण बॉडीतून घामा थ्रू पाणी बाहेर पडतं. मग हे पाणी आपल्या बॉडीतून बाहेर ना पडावं म्हणून काय असते? त्यांची एकदम थिक स्किन असते. काय असते? दे हॅव thick skin. What do they have? Thick skin. Their legs are long with flat and cushioned sole. त्यांचे legs कसे आहेत? Long. They have long legs. ज्यांची सोल कशी आहे? कुशन्ड म्हणजे सॉफ्ट, की खूप गरमीत चालतात ते, है ना? खूप गरमीत त्यांना चटके नाही बसू म्हणून थोडे सॉफ्ट कुशनी सोल असतं. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. कॅमलचे बघा थोडं ना नॉस्ट्रिल आत असतं आणि बाहेरून थोडा स्किनचा लेअर असतो. ते प्रोटेक्ट करतो खूप हीट, खूप जास्त टेम्परेचरमुळं. त्याचे आतले जे नॉस्ट्रिल्स म्हणा किंवा त्याचे फेशियल फीचर्स किंवा इनर लाइनिंग ऑफ देअर इसोफेगस ऑर देअर ट्रेकिया ते खराब नाही व्हावं म्हणून त्यांच्या बाहेर काय असतं? प्रोटेक्शनसाठी स्किनचा फोल्ड असतो. त्यांचे आय लॅशेस लॉंग असतात. कधीतरी कॅमलकडे बघा, त्यांचे जे लॅशेस आहेत ना डोळ्यांचे ते नेहमी ह्युमन्सपेक्षा किंवा ह्युमनसारखे लॉंग असतात. आता फक्त कॅमलच डेझर्टमध्ये राहतो का? नाही. रॅट, स्नेक, स्पायडर, लिझर्ड भरपूर ॲनिमल्स आहेत. आपण ते एक्झाम्पल्स नंतर बघूयात. ओके. तर काय आलं डेझर्टमध्ये? थिक स्किन. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिक स्किन, वॉटरचं इव्हापोरेशन थांबायसाठी. आणि लॉंग लेग्स. का? तर त्यांना थोडंसं जी रेती असते खालची ती डायरेक्ट टच नको व्हायला, कारण रेती खूप लवकर गरम होते, है ना? म्हणून ती गरमी त्यांच्या अंगापर्यंत जास्तच नको यायला म्हणून लॉंग लेग्स. आणि खाली जे पाया आहेत जे रेतीत चालत आहेत त्यांना काय असतं? कुशन्ड सोल असतं. ओके. त्यांना काय असतं? कुशन्ड सोल असतं. म्हणजे सॉफ्ट गादीसारखं सोल असतं त्यांना गरमीपासून प्रिव्हेंट करायला. ओके. नाव लेट्स सी ॲडॅप्टेशन इन स्नोई रिजन. आता स्नोई म्हणल्यावर काय येतं परत तुमच्या डोक्यात? तुमच्या डोक्यात येतं काश्मीर. ॲडॅप्टेशन इन स्नोई दॅट इज व्हेरी इझी. सगळ्यात काय? केसाळू प्राणी असतात, खूप जास्त केस असतात, खूप फर असतं. पोलार बेअर बघितला असेल तुम्ही किंवा तुमचं याक बघितलं असेल, है ना? त्यांना खूप केस असतात लांब लांब. टू प्रोटेक्ट देम फ्रॉम स्नो ऑर कोल्ड. तिथे स्नोई रिजन्स एकदम थंड असतात. ह्यांच्या स्किनला प्रोटेक्ट करायला आणि आतल्या ऑर्गन्सला प्रोटेक्ट करायला काय असतं? हेअर लाईक स्ट्रक्चर. ओके. थिक हेअर. आता ह्याच्यात काय काय येतं? तुमचा स्नो लेपर्ड आला, तुमचा पोलार बेअर आला. ओके. त्याचं आपल्याला पॉईंट्स काढायची गरज नाही, एकच त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, व्हेरी लॉंग अँड थिक हेअर. व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट विल सी एरियल ॲनिमल्स. एरियल ॲनिमल्स म्हणजे काय? युअर बर्ड्स. ॲडॅप्टेशन इन aerial animals. Aerial animals are your birds. Spindle shaped body of bird also minimize the resistance of air. स्पिंडल शेप म्हणजे काय? एरोप्लेनला बघितलंय कधी? बर्ड्सची बॉडी पण एरोप्लेन सारखीच असते ना? का असते ती? की हवाचा एवढा प्रेशर असतो, त्या हव्याच्या प्रेशरला चिरत फाडत त्यांना पुढे जायचं असतं म्हणून त्यांची बॉडी काय असते? स्पिंडल शेप्ड. हवेला रेजिस्ट करायला, एअर करंटला रेजिस्ट करायला. बॉडी इज स्पिंडल शेप्ड. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक बॉडी कशी आहे? स्पिंडल शेप्ड आहे. विथ हॉलो बोन्स. आता आपले बोन्स बघा किंवा ॲनिमल्सचे बोन्स बघा जड असतात, पण जे तुमचे बर्ड्स आहेत त्यांचे बोन्स खोकळे असतात.
का? जर बोन्स जड असतील तर काय होईल? तो त्या वेटनी खाली सरकत राहील ना, तो वर उडू शकणार आहे का? नाही. सो फॉर दॅट रिझन त्यांचे बोन्स आर हॉलो. व्हॉट डू दे हॅव? हॉलो बोन्स. आणि बॉडी कव्हरिंग विथ फेदर्स. काय आहे? हॉलो बोन्स and body with feathers. ठीक आहे. these are the two things. बॉडी कशी आहे? स्पिंडल शेप्ड. कशासाठी? हवेला क्रॉस करत, हवेला चिरत फाडत, रेजिस्ट करत पुढं जायसाठी. हॉलो बॉडी, सॉरी हॉलो बोन्स आणि बॉडी विथ फेदर्स. बोन्स कसे आहेत? एकदम खोकळे आहेत. आणि बॉडी कशाने कवर आहे? फेदर्सनी कवर आहे. व्हेरी गुड. नाव नेक्स्ट लेट्स टॉक अबाउट इन्सेक्ट्स. फक्त एरियल ॲनिमल्स म्हणजे तुमचे बर्ड्सच झाले का? इन्सेक्ट्स पण तर उडत असतात. सो वी कॅन कन्सिडर देम ऑल्सो ॲज एरियल ॲनिमल्स. इन्सेक्ट्स पण कसे असतात? लाईट इन वेट. इन्सेक्ट्स पण कसे असतात? लाईट इन वेट. बघितलं ना इन्सेक्ट्स किती बारीक असतात आणि त्यांचं वेट पण एकदम. सॉरी फॉर दिस थिंग, जस्ट अ मिनिट. लाईट इन वेट. एकदम हलके असतात. कसे असतात? एकदम हलके असतात. नाव दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स. जसं बर्ड्सला विंग्स असतात, बर्ड्सला पण काय असतं? इथं आपण एक पॉइंट टाकू. दे हॅव विंग्स. कशासाठी? उडायसाठी. तसंच इन्सेक्ट्सला पण काय असतात? दे ऑल्सो हॅव पेअर ऑफ wings. Yes. Now, आणि ऑल्सो वॉक विथ 6 legs. इन्सेक्ट्सला पण काय असतात? पेअर ऑफ लेग्स. फक्त त्यांना विंग्स असतात का? पेअर ऑफ लेग्स. पण इन्सेक्ट्समध्ये मोस्टली बघा 6 जोडी असतात. ओके, म्हणजे 3 जोडी, 2 2 2 6 feet. 6 पाय असतात मोस्टली. सगळ्यांनाच नाही म्हणता येणार, बट मोस्टली असतात 6 पाय. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम अँड थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर 4 legs. बॅट्सच्या पण जसं डकला कसं असं मधी वेब्ड फीट असतं, तशाच टाईपचं थोडंसं एक स्किनचा फ्लॅप बॅट्सच्या पण पायांना असतो. ओके, आता तुमचं काय राहिलंय? 3 पॉइंट्स राहिलेत. काय आहे ते? ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. आपण ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स ह्या टॉपिकमध्ये घेऊयात आणि मग थर्ड पार्टमध्ये उरलेली 3. नाव ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स जर तुम्ही बघताय, रेप्टाईल्स म्हणजे कुठले कुठले आठवतात तुम्हाला? तुमचे स्नेक्स, तुमचे लिझर्ड्स, है ना? हे तुम्ही बघितले त्यांच्यातले ॲडॅप्टेशन्स. त्यांना खूप लॉंग लेग्स असतात का? प्रॉपर लेग्स असतात का? नाही. आर देअर एनी स्पेशल चान्सेस फॉर द पर्पज ऑफ देअर लेग्स? वेगळे असतात ना. स्नेकला तर लेग्सच नसतात, है ना? तुम्ही बघा, स्नेकला लेग्स नसतात. लिझर्डला छोटे छोटेसे लेग्स असतात, है ना? ॲनिमल्स लाईक हाऊस लिझर्ड, गार्डन लिझर्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल फॉर क्रीपिंग. आता स्नेक्स वगैरे कशाने मूव्ह करतात? त्यांच्या बॉडीच्या मसलनी. त्यांच्या बॉडीच्या कशाने? मसलनी. ओके, अँड दे ऑल्सो स्वॅलो देअर फूड. स्नेक चावतो किंवा लिझर्ड चावते का? नाही.
ते डिरेक्टली swallow their food. What do they do? Swallow their food. ओके, दोन लक्षात ठेवलं तरी बास आहे की त्यांची मूवमेंट जास्त मसल्सनी होते आणि फूड ते डायरेक्ट गिळतात. आता हा एक टॉपिक आहे ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. बट हे जे ॲडॅप्टेशन्स जे फूडसाठी, जसं आपण प्लांटमध्ये पण बघितलं की ते फूड घ्यायसाठी थोडं ॲडॅप्टेशन होते ना, आठवते का काय, कसकटा, तुमचं फंगाय जे स्वतःचं फूड बनवू शकत नाही, तसंच ॲनिमल्समध्ये पण ॲडॅप्टेशन्स आहेत. बट हे जे आहे ते आपण न्यूट्रिशन हा एक चॅप्टर आहे आपल्या सिलॅबसमध्ये, तिथं जास्त डीपली करणार आहे, इथं त्याचा एवढा वेटेज नाही आहे. अँड लास्ट पार्ट इज ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. आता ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग इन द सराउंडिंग म्हणजे काय मला सांगा. सराउंडिंग्सही मॅच करायला कधी बघितलं आहे तुम्ही, कधी तुमचं कमेलियन किंवा तुम्ही चमेलियन ज्याला म्हणता, वॉट एव्हर द थिंग यू यूज, सरडा, तो जिथे जातो त्या कलरचा होऊन जातो, तो त्याचा बॉडी कलर चेंज करतो. तुमचं ग्रास हॉपर ग्रीन कलरचा नाकतोडा ज्याला आपण बोलतो, पाहिलं आहे ना, हिरवा असं छोटंसं इन्सेक्ट, ते पण ग्रीन कलरचं असतं. त्याला जर तुम्ही झाडांमध्ये बघताय तुम्हाला तो दिसणारही नाही. आणि बटरफ्लाईज, कलरफुल बटरफ्लाईज जर फ्लावर्सवर बसतात तेव्हा आपल्याला दिसत नाही. ह्याला काय बोलतात, सराउंडिंगच्या अकॉर्डिंग आपले बॉडी पार्ट्स किंवा बॉडीचा कलर चेंज करणं, लोकांना जास्त दिसावं नाही म्हणून. ह्याला आपण म्हणतो कमाओफ्लेज. ह्याला काय बोलतो आपण, कमाओफ्लेज. मोस्टली ग्रासेस, स्टेम्स, लीव्स, फ्लावर ह्यांच्या कलरसोबत ते लोक काय होतात, ब्लेंड होतात. ओके, सो दॅट्स इट विथ द ॲनिमल्स. आय होप यू हॅव अंडरस्टँड की ॲनिमल्समध्ये काय काय चेंजेस होतात. ह्यात पण आपण डेझर्ट, परत ॲक्वेटिक, एरियल ॲनिमल्स बघितलेत. गो थ्रू द व्हिडिओ प्रॉपरली आणि ऑल्सो लर्न द लेसन, लाईक रीड द लेसन, आणि मग व्हिडिओ पण बघा, जे मी नोट्स दिलेत ते पण बघा. थोडं तुमच्यासाठी इझी होईल ते, अँड यू कॅन देन कॅरी ऑन विथ द नेक्स्ट पार्ट. ओके, आय होप आय हॅव सिम्प्लिफाईड दिस चॅप्टर. चला मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.